जागो ग्राहक जागो. 3 किलोवॅटच्या वरती 4 किलोवॅट 5 किलोवॅटचं जर आपल्याला अप्लिकेशन करायचं असेल तर यांचं म्हणणं आहे एकही केस लॉगिंग करू नका. आता निघाली आमची रॅली. आता आम्ही पूर्ण यवतमाळमध्ये फिरणार आहे. आज मंडळी यवतमाळमध्ये आहे ना, सोलर असोसिएशन तर्फे MSEB जे नवीन नियम लावले आहेत त्या नियमाबद्दल आज मोर्चा काढला आहे, म्हणजे बाईक रॅली आहे. तर त्यासाठी आम्ही जे सर्व वेंडर्स आहे यवतमाळमधले ते सर्व आम्ही जमा झालो आहे शिवाजी ग्राउंडवर. नमस्कार, मी ऋषिकेश पचगाडे, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन. आज यवतमाळ या ठिकाणी आम्ही रॅलीचे आयोजन केलेले आहे. या रॅलीमध्ये MSEBकडून जे काही नवीन गाईडलाईन्स आलेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला लोकांमध्ये, कस्टमरमध्ये अवेअरनेस आणि जनजागृती करायची आहे. त्याबद्दलची ही रॅली आहे. यामध्ये MSEBने एक असा रूल आणलेला आहे की आपल्याला आजपर्यंत आपण जे सोलर लावत होतो ते आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या कॅपॅसिटीनुसार लावणार होतो. परंतु MSEBमध्ये अचानकपणे कुठलाही GR न काढता, कुठलीही मीटिंग न घेता, कुणालाही विचारात न घेता अशी एक पॉलिसी आणलेली आहे की वर्षभराचा आपला जो काही ॲव्हरेज राहतो त्याच्यानुसारच तुम्हाला सोलर लावता येईल, अशा पद्धतीची ही पॉलिसी आहे. तर याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर त्याबद्दल आम्हाला आज जनजागृती करायची आहे. आपल्याला भविष्यात काय करायचं आहे आणि MSEBला याचं उत्तर कसं द्यायचं आहे त्याच्याबद्दलची ही रॅली आहे. याच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहे की 10 किलोवॅटमध्ये जो MNREने आपल्याला जी गाईडलाईन्स दिलेली आहे त्यामध्ये 10 किलोवॅटपर्यंत ऑटो अप्रुव्हल लोडचं होत आहे आणि त्याच्यानुसार आपण सिस्टम लावू शकतो. तर ती एक आम्हाला अंमलबजावणी करून पाहिजे त्या निर्णयाची. त्याच्यानंतर कस्टमरला त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या पसंतीनुसार सोलर लावण्यात यावं, ही आमची एक दुसरी मागणी आहे. त्यानंतर आमचा तिसरा मुद्दा असा आहे की बरेचसे लोक घरी नसताना त्यांचा एक्सपोर्ट होऊन राहिलेला आहे. सपोज मी जर 4 दिवसासाठी 8 दिवसासाठी बाहेरगावी गेलो तर माझा घरात कुठलाही वापर नसतो, त्यावेळी माझं जे जनरेशन होतं हे पूर्णच्या पूर्ण MSEBला जात आहे. तर MSEB ह्या जास्त एक्सपोर्ट झालेल्या युनिटवर सुद्धा पेनॉल्टी लावत आहे. तर ती पेनॉल्टी मागे घेण्यात यावी, हा आमचा तिसरा मुद्दा आहे. त्यानंतर आमचा चौथा मुद्दा असा आहे की लोकांची ऑटोमॅटिक लाईन बंद होत आहे. MSEBच्या स्मार्ट मीटरमध्ये एक असं फंक्शन आलेलं आहे की तुमच्या घरी लाईनमॅन यायची गरज नाही, त्याला ती खांब्यावरून वायर कट करायची गरज नाही. ज्यांचं 500 रुपयाच्या वर थकीत बिल आहे त्यांची हेड ऑफिसमधून ऑटोमॅटिक घर बसल्या एका क्लिकवर, ऑफिसमध्ये बसून एका क्लिकवरती तुमची लाईन बंद होत आहे. तर बऱ्याचशा कस्टमरचे ज्यांच्याकडे बिल थकीत आहे अशा लोकांच्या लाईन कट झालेल्या आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता याबद्दल MSEBने पेपरमध्ये किंवा जाहिरातीच्या माध्यमातून एक अवेअरनेस द्यायला पाहिजे होतं की अशा पद्धतीचं होणार आहे, आम्ही तुमच्या लाईन बंद करू. त्यामुळे लोक त्याला प्रिपेअर राहिले असते. तर अशी कुठलीही सूचना न दिल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तर हा लवकरात लवकर बंद करण्यात यावा. जागो ग्राहक जागो. मनमानीचा खेळ बंद करा, नवे नियम तात्काळ रद्द करा. चोर ग्राहकाची केली कोंडी, महावितरण आहे ढोंगी. आता निघाली आमची रॅली. आता आम्ही पूर्ण यवतमाळमध्ये फिरणार आहे. 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, त्यानंतर माल वाहतूक गाड्या बियाणं आहे. म्हणजे माल वाहतूक म्हणजे जर समजा सोलरचा बिझनेस जर हा ठप्प झाला तर आमच्या भरोशावर कमीत कमी एका वेंडरकडे 10 ते 15 लोक आहे काम करायसाठी. उदाहरणार्थ गाडीवाला म्हणा, माल वाहतूक करणारा म्हणा किंवा वेल्डर लोक म्हणा, तर याच्याही धंद्यावर, व्यवसायावर फरक पडणार आहे सोलर जर बंद झालं तर. मनमानीचा खेळ बंद करा, नवे नियम तात्काळ रद्द करा. मनमानीचा खेळ बंद करा, जनजागृती यांनी आयोजित केलेली आहे. मनमानीचा खेळ बंद करा, नवे नियम तात्काळ रद्द करा. मनमानीचा खेळ बंद करा. हा खातो चोर ग्राहकाची केली कोंडी, महावितरण आहे ढोंगी. चोर ग्राहकाची केली कोंडी, महावितरण आहे ढोंगी.
मनमानीचा खेळ बंद करा, नवे नियम तात्काळ रद्द करा, मनमानीचा खेळ बंद करा, जनजागृती रॅली जागो ग्राहक जागो, जिल्हा सोलार असोसिएशन यवतमाळ करतो, जिल्हा यवतमाळ सोलार असोसिएशन करतो, मनमानीचा खेळ बंद करा, जागो ग्राहक जागो, मनमानीचा खेळ बंद करा, नवे नियम तात्काळ रद्द करा. सोलार असोसिएशन यवतमाळतर्फे जनजागृती रॅली जागो ग्राहक जागो. सर्व ग्राहकांची केली कोंडी, महावितरण आहे दिल्ली. मनमानीचा खेळ बंद करा, नवे नियम तात्काळ रद्द करा, ग्राहकांचा हक्क हिरावू नका, सौर स्वप्नांवर वाढ करू नका. जागो ग्राहक जागो. यवतमाळ जिल्हा सोलार असोसिएशन यवतमाळतर्फे जनजागृती रॅली. ग्राहकांची केली कोंडी, महावितरण आहे दिल्ली. पीएम सूर्यघर योजना क्षेत्राचा ग्राहक आणि वेंडर आहे पाठीचा कला. महावितरण यांना नियम लावत आहे तुला. जागो ग्राहक जागो. यवतमाळ जिल्हा सोलर असोसिएशन यवतमाळ तर्फे जनजागृती रॅली जागो ग्राहक जागो. आता आम्ही पूर्ण यवतमाळात फिरून MSCBच्या ऑफिसमध्ये आलो आहे निवेदन द्यासाठी आणि त्यांना दाखवायसाठी की आमच्यासोबत पूर्ण जनता आहे, त्यानंतर सोलर वेंडर्स आहे. त्यासाठी आता आम्ही MSCB ऑफिसमध्ये आलो यवतमाळच्या. जिल्हा सोलर असोसिएशन यवतमाळतर्फे सर्व वेंडरांनी आयोजित केलेली रॅली आहे. जो आमचा धंदा बंद होण्याच्या तादारमध्ये आहे, बंद झालेच आहे असंच आपण समजून घेऊ. हे सगळं वाचवण्यासाठी आम्ही एक निवेदन किंवा विनंती जी असते हे करण्यासाठी जनजागृती रॅली आज आम्ही काढलेली होती आणि हे सगळं घेऊन आम्ही शेवट आता इथे MSCB पर्यंत आलेलो आहे. तरी आमची सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आमची मागणी काय आहे हे समजून घेणे त्यांचं काम आहे, समजून घ्यायला पाहिजे. असं सर्व इथं असणारे उपस्थित सर्व वेंडर्स यांच्याकडून एक वेळा वेंडरची उपस्थिती काय आहे हे पूर्ण जिल्ह्यातून पुऱ्या तालुक्यात असणाऱ्या 17 तालुक्यात एका तालुक्यात 20-20 लोक काम करतात आणि एका व्यक्तीमागे 50-50 लोक वेंडर इनडायरेक्टली काम करतात. तो वेगवेगळ्या भागातून ते सर्वांना आमचा मुद्दा काय आहे, आमचे प्रश्न काय आहे हे सर्वांना समजून घेणे आणि सर्वांना पोचणे हे खूप महत्त्वाचं आहे. जागो ग्राहक जागो. आणि या कारणामुळे जे MSCB नियम टाकले आहे त्याच्यामध्ये म्हणजे आमचंच नाही, वेंडरचं नाही, पण ग्राहकाचं पण भरपूर प्रमाणात नुकसान आहे. ग्राहकाला आपल्या मर्जीप्रमाणे सोलर लावता येणार नाही आहे. त्यासाठी हे रॅली आहे आजची, म्हणजे वेंडर्स आणि ग्राहकांसाठी दोघांसाठी सुद्धा. जागो ग्राहक जागो. जागो ग्राहक जागो. तर आम्ही काही दिवसा पहिले म्हटलं होतं की एकही केस लॉग इन करायची नाही. जर तुम्ही या गोष्टीवर तयार असाल तरच आपल्या मागण्या पूर्ण होणार, नाही तर होणार नाही. एकही केस लॉगिंग करू नका. जर पहिले महाराष्ट्रातून दररोज पर डेला 1800 ते 2000 लॉगिंग होत होत्या. 2 दिवसा पहिलेचा आकडा हा 400 आहे. म्हणजे आपल्याला तो पण झिरो करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही लॉगिंग करूच नका. आज जवळपास इथे बऱ्यापैकी आपले वेंडर उपस्थित आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, हे जे लोक सांगून राहिले की लॉग इन करू नका, नेमकं म्हणजे काय करायचं. तुम्हाला कस्टमरचे कामं घ्यायचे आहे, तुमच्याकडे कस्टमर आला तर त्याला सांगायचं की अशाच्या पद्धतीचा प्रॉब्लेम चालू आहे. 2 दिवसापूर्वी MNREमध्ये जो आकडा होता तो 400वर आला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे MNREने ह्या लोकांवरती प्रेशर दिलं की बाबा महाराष्ट्रामध्ये असं नेमकं काय झालेलं आहे. त्याच्यानंतर यांनी जी आपली कॅपिंग होती ती कॅपिंग आता ओपन करून 3 किलोवॅटपर्यंत आणलेली आहे. आणि 3 किलोवॅटच्या वरती 4 किलोवॅट 5 किलोवॅटचं जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर यांचं म्हणणं आहे की आमचा एक प्रतिनिधी तिथे येईल, तुमचं लोड चेक करेल आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला परमिशन देऊ. पण आपल्याला याच्यावरती खुश राहायचं नाही. आपल्याला हा परमनंट सोल्युशन पाहिजे आणि इथून 5 वर्ष यांची पॉलिसी चेंज होणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन पाहिजे. त्याच्यासाठी महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या रॅली चालू आहे, आपले आयोजन करत आहे, प्रत्येक ठिकाणी मोर्चे आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की कोणीही लॉग इन करू नका. जर तुमच्या डोळ्यासमोर एखादा वेंडर असेल, कोणी करत असेल लॉग इन, तर त्याची माहिती आम्हाला द्या, आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करू. कारण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. काही लोक असे आहेत की जे नॉन वेंडर आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे, ते लोक असे समजत आहे की आमचं काही घेणं देणं नाही. जर हा नियम असाच जर चालू झाला तर इथून 1-1.5 महिन्यानंतर MSCB आणखी कुठला नियम आणेल आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे यांच्या विरोधात आपल्याला हा परमनंट सोल्युशन पाहिजे. म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे की जे कोणी आज लॉग इन करत असेल, आज उद्या इथून 8 दिवस आपला बिझनेस बंद राहिला तर चालते, 15 दिवस बंद राहिला चालते, पण इथून आपल्याला एक परमनंट सोल्युशन पाहिजे. त्याच्यामुळे
आमची जिल्हा सोलर असोसिएशनतर्फे सर्वांना एक नम्र विनंती आहे, कोणीही लॉग इन करू नये. तुम्हाला जो काही बिझनेस घ्यायचा आहे तो तुमच्या हातामध्ये ठेवा आणि कस्टमरला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगा. सर्वांना हात जोडून विनंती आहे, इथून जोपर्यंत असोसिएशन आपल्याला पुढील सूचना देणार नाही तोपर्यंत कोणीही लॉग इन करू नये. धन्यवाद. जागो ग्राहक जागो, मनमानीचा खेळ बंद करा, बंद करा, बंद करा, नवे नियम तात्काळ रद्द करा, रद्द करा, रद्द करा. सौर ग्राहकाची केली कोंडी, काय डोंगी. यवतमाळ जिल्हा सोलर असोसिएशन सौर स्वप्नावर वार करू नका. करू नका, करू नका. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.